नमस्कार मित्रांनो, आता देवगंगेवरती आलेला आहे। मोठ्या जल्लोषामध्ये देवाचं स्वागत होत आहे। त्या ठिकाणी सर्व भाविक भक्त देवाला गंगास्नान करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्ही बघू शकता, खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी भाविक भक्तांनी केलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्वांना खूप आनंद झालेला आहे की खूप वर्षानंतर हे देवाचं हे जे गंगास्नान आहे हे बघण्यासाठी सर्वांना त्या ठिकाणी मोका भेटलेला आहे। कारण ही संधी ही वारंवार येत नसते आणि ह्या सुवर्ण संधीचा त्या ठिकाणी ते सर्वजण बघताना खूप आनंद होतोय आणि त्याचबरोबर मला सुद्धा खूप आनंद होतोय की ही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी आणि हे देवाचं दर्शन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतोय। मला सुद्धा त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि जे या ठिकाणी वेळ काढून गंगेवरती येऊ शकले नाही, देवाचं हे दर्शन घेऊ शकले नाही किंवा हे जे आनंदाचे क्षण आहे हे आपल्या डोळ्यांनी बघू शकले नाही, तरी सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे देवदर्शन पोहोचवलेलं आहे। त्याबद्दल मला सुद्धा खूप आनंद वाटतोय आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर हे जे सर्व भाविक भक्त आहे खूप आनंदात आहे, खूप जल्लोषात आहेत। जर आपण ह्या सर्वांची जर संख्या मोजली तर खूप सारे भाविक भक्त आहेत, म्हणजे आपण मोजू शकत नाही। म्हणजे हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी करंजी गावामध्ये गंगेवरती देवासोबत आलेले आहे। मी याच्या अगोदरही खूप व्हिडिओ टाकलेले आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की किती सारी गर्दी आहे आणि हे देवाचं दर्शन घेणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे। देव गंगेवरती येणं, देवासोबत येणं आणि या ठिकाणी हे सर्व दृश्य बघणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे मित्रांनो। जरी काही जण येऊ शकले नाही काही कारणास्तव, तरी त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवावी यासाठी या दृष्टीने मी हा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो तुम्हाला दोन पालख्या दिसत आहेत। एक पालखी म्हणजे प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारं मरळ, ह्या मरळ गावची एक पालखी आणि जी पालखी तुम्हाला दिसते ती पालखी ही आहे पांगरी गावाची पालखी। पांगरी गावाला सुद्धा इतका मान सन्मान दिला गेलेला आहे की ज्यावेळेस खंडोबाची यात्रा असते मरळमध्ये, त्यावेळेस पांगरीचा रथ आल्याशिवाय त्या ठिकाणी मरळचा रथ उचलला जात नाही किंवा त्या ठिकाणी पालखी उचलली जात नाही। पांगरीचा रथ आल्याशिवाय त्या ठिकाणी आपला मरळची पालखी त्या ठिकाणी मिरवण्यासाठी काढली जात नाही। त्याच पद्धत आता गंगेवरती सुद्धा मरळ गावच्या पालखी